x लक्षात घ्या होता y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे dy बाय dx होतो. हा डिनॉमिनेटर आहे तो जसा आहे तसा ठेवलेला आहे. हे न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढलाय मायनस न्यूमरेटर ठेवलाय. डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढलाय आणि अपॉन काय केलं आपण डिनॉमिनेटरचा वर्ग केलेला आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर क्वोशंट रूल. पुन्हा एकदा ऐकून घ्या पोरांनो. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आहे. डिनॉमिनेटर ठेवला न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह काढायचं मायनस न्यूमरेटर ठेवायचं आणि डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह काढायचा भागिले डिनॉमिनेटरचा काय लिहायचं आपल्याला वर्ग लिहायचा आहे. दिस इज द सिंपल फॉर्म्युला फॉर द क्वोशंट रूल आहे. लक्षात घ्या तुम्ही इथे हे फॉर्म्युला येणं खूप आवश्यक आहे. आता मी इथं काही प्रॉब्लेम दिले तिथं बघा ते प्रॉब्लेम आपण ह्या रूलचा वापर करून सोडवूया. पहिला प्रॉब्लेम आहे y sin x e raised to x आहे. लक्षात घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx लिहिला डिनॉमिनेटर जसा आहे तसा ठेवलेला आहे. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी मी ऍक्शन घेतलेली आहे मायनस न्यूमरेटर ठेवलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिनॉमिनेटर काढण्यासाठी आपण ऍक्शन घेतलेली आहे अपॉन डिनॉमिनेटरचा वर्ग आहे. लक्षात घ्या पोरांनो e raised to x सायजेटिक आहे. sin x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे पोरांनो cos x होतो मायनस sin x सायजेटिक e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x होतो. ओके आता इथं बघा e raised to x चा वर्ग आहे. वर्ग असेल तर तुम्ही तो दोन वेळा घेऊ शकता. ओके तुम्हाला मी सांगितलेल्या मॅथमॅटिक्स मध्ये जिथपर्यंत तुम्हाला ऑपरेशन करता येईल तिथपर्यंत करा. जिथपर्यंत तुम्हाला कृती करता येईल तिथपर्यंत कृती करा. इथून आपण e raised to x कॉमन काढू शकता. मग मी काय करणार आहे e raised to x कॉमन काढणार आहे. इथं काय झालं रे हे cos x मायनस किती आहे sin x झालं अपॉन किती आहे e raised to x into e raised to x आहे. e raised to x चा वर्ग म्हणजे आपण दोन वेळा लिहिलेला आहे. हा e raised to x हा e raised to x झालेला आहे. अशा पद्धतीने तुमचं या प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. काय उत्तर आलं रे cos x sin x अपॉन काय झालं e raised to x. हे तुमचा पहिला प्रॉब्लेम संपलेला आहे बघा. इन दिस वे युअर फर्स्ट प्रॉब्लेम इज सॉल्व्ड हियर. सर्वांना समजलेला आहे का? सर्वांना समजलेला आहे का? हा किती प्रॉब्लेम चौधरी समजलं का तुला? यस. आता आपण काय करूया सेकंड प्रॉब्लेम घेऊया. दिस इज द सेकंड प्रॉब्लेम. आता हे बघा हे लेट म्हणा y इक्वल टू इथे किती आहे रे cos x आहे अपॉन किती a raised to x आहे. आपण इथं काय लिहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x असं लिहा. y चा डेरिव्हेटिव्ह स्टुडंट्स काय होतो रे dy बाय dx होतो. आता आपण काय करायचं हे डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटर जसा आहे तसं ठेवा. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढा मायनस न्यूमरेटरला ठेवा. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढा अपॉन डिनॉमिनेटरचा काय होतो रे वर्ग होतो. चला पुढच्या स्टेप मध्ये काय होतं बघा dy बाय dx e इक्वल टू इथे किती आहे a raised to x आहे आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो sin x होतो मायनस sin x होतो. हे का नाही मायनस डायरेक्ट cos x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो मायनस sin x होतो. परत मायनस लिहिलं हे cos x ला cos x लिहिला a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x log a होतो अपॉन मी काय करतो स्टुडंट्स इथं a raised to x चा वर्ग आहे तर ते आपण दोन वेळा लिहू येते की नाही. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे जे की करते ते करा. इथं मायनस साइन आहे इथं मायनस साइन आहे इथे a raised to x आहे इथे a raised to x आहे. ते आपल्याला काय करता येईल कॉमन काढता येईल की नाही. इन दिस टर्म a raised to x is present in this term a raised to x is present here minus sin is present here minus sin is present. okay these two same term we can take common. हे दोन सेम टर्म आपण काय करू शकता कॉमन काढू शकता. तर ते तुम्ही काढा. मी काय करणार आहे a raised to x मायनस कॉमन काढतो. इथं काय राहतो पहा रे स्टुडंट्स इथं काय राहतो रे sin x राहतो. काय राहतो sin x राहतो प्लस इथं काय राहतो cos x काय राहतो cos x. इथला a raised to x इथला a raised to x बाहेर आलेला आहे. इथला मायनस बाहेर आलेला आहे. आतमध्ये प्लस येतो. इथं काय राहतो रे log a राहतो अपॉन किती आहे आपल्याकडे सांगा a raised to x into किती आहे a raised to x आहे. आता a raised to x हे आणि हे कॅन्सल झालं. dy by dx e equal to मायनस इन ब्रॅकेट किती रे हे sin x प्लस log a पहिले लिहा log a cos x नंतर लिहा. ओके अपॉन किती आहे a raised to x.
दिस इज द सोल्युशन ऑफ द सेकंड प्रॉब्लेम. ओके, सेकंड प्रॉब्लेमचे हे सोल्युशन झालं. सर्वांना समजले काय? एनी प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, नंतर लिहित पर्यंत लिहा. लगेच आपण पुढचे प्रॉब्लेम करूया. लिहा हे नंतर. ओके, थर्ड प्रॉब्लेमचं काय रे सोल्युशन आहे. पहिले काय करा, डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम सॉल्व करताना एक तर y ने दाखवा किंवा f ऑफ x ने दाखवा. y इक्वल टू किती आहे आपल्याकडे? तो काय आहे? tan x आहे. अपॉन किती रे? रूट x आहे. आता काय करायचं तुम्ही? डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू किती x आहे. y चा डेरिव्हेटिव्ह काय होतो रे पोरांनो? dy/dx होतो. तो काय हे डिनॉमिनेटर ठेवलेला आहे. डिनॉमिनेटर ठेवला, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, मायनस न्यूमरेटर ठेवला आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपण ऍक्शन घेतली. आय हॅव टेकन ऍक्शन हियर. इथं काय लिहिलं रे? काय रूट x चा काय होतं? इथं वर्ग होतो. ओके, पुढे पहा. हे dy/dx इज इक्वल टू किती आहे पहा. इथं बघा काय होतं बघा. हे रूट x कसं आहे तसं ठेवलं मी इथं. हे tan x चा डेरिव्हेटिव्ह किती होतं रे? हे x² होतं. मायनस काय आहे? tan x जसं आहे तसं ठेवलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x किती होतं रे? 1/2 रूट x. दिस इज द फॉर्म्युला. आता पहा इथं किती आहे? रूट x चा वर्ग म्हणजे वर्ग आणि वर्ग निघून जातो. काय राहतो? x येतो. इथं काही नसतं म्हणजे काय असतं रे? 1 राहतो. इथं 1 आहे, इथं 2 रूट x आहे. या दोघांचा लसावी काढायचा म्हणजे सरळ गुणाकार करायचा आणि तो गुणाकार खाली लिहायचा. हिनी ह्याला गुणायचं, हिनी ह्याला गुणायचं. ओके, हे छोटेसे ऑपरेशन्स आहेत गणितामधले, ते तुम्हाला जमले पाहिजे. या दोघांचं काय रे? गुणाकार करून खाली लिहायचा. हिनी ह्याला गुणायचं, हिनी ह्याला गुणायचं. ओके, पहा काय होतं ते. हे dy/dx इक्वल टू मी काय करतोय मित्रांनो? या दोघांचा गुणाकार करतोय. 2 1 गुणिले हा म्हणजे तोच राहतो. इथं किती आला? 2 रूट x आला आणि हा x आला. आता ह्या 2 रूट x ने ह्याला गुणायचं. रूट x गुणिले रूट x चा वर्ग म्हणजे x येतो. म्हणजे किती झाला? हे 2x झाला. 2x मायनस ह्या 1 ने ह्याला गुणाकार करा म्हणजे किती येतो रे? हे tan x येतो. तर मला समजलं पाहिजे की अडचण आहे का? हे अडचण नाही. चला आता आपल्याला काय करावं लागेल? ह्याचा पॉवर किती? अर्धा. ह्याचा पॉवर किती आहे? 1. अर्धा आणि 1. ह्याचा पॉवर किती? अर्धा. ह्याचा पॉवर किती? 1. अर्धा आणि 1 म्हणजे किती होतो रे? 1.5 म्हणजे काय होतो रे? 3/2 होतो. किती वाईट होतो? 3/2 होतो. आणि म्हणून मग हे 2x रेशो किती झालं? हे 3/2 होतो. इथं किती आहे? 2x आहे. इथं किती आहे? काय हे x² आहे. मायनस किती येतं? हे tan x आहे. दिस इज द सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. या प्रॉब्लेमचं काय झालं? हे सोल्युशन झालेलं आहे. ओके, दिस इज युअर थर्ड प्रॉब्लेम एक सॉल्व केला. आता मी काय करतोय? इथं फोर्थ प्रॉब्लेम सॉल्व करतोय. पहा चला रे. लेट y इज इक्वल टू पहा काय करतो? इथं cot x आहे. किती आहे रे? cot x आहे. अपॉन किती आहे? log x आहे. दीज आर द सिंपल प्रॉब्लेम्स. लक्षात घ्या, लेवल 1 ची सॉल्व प्रॉब्लेम आहे. लेवल 1 ची प्रॉब्लेम चालू केलेले आहे. त्याच्यानंतर लेवल 2, त्याच्यानंतर लेवल 3, सर्व तिन्ही लेवल झाल्या की लगे मग दंदन एमसीक्यू घ्यायची. ओके, चला आता आपल्याला काय करायचं आहे? डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू काय आहे? x आहे. y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे? dy/dx होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ y किती होतो? dy/dx होतो. डिनॉमिनेटर जसा आहे तसं ठेवा. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी ऍक्शन घ्या. मायनस न्यूमरेटर जसा आहे तसं ठेवला. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढायचे विद्यार्थ्यांनो. हे log x अपॉन काय करायचं रे? log x चा आपल्याला काय करायचं आहे? वर्ग करायचा आहे. तर काय हे dy/dx इज इक्वल टू इथं काय करायचं रे? log x चा काय होतं रे? वर्ग आहे. तर काय इथं हे log x लिहिलं मी
बघा हे cot x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो मायनस cos x स्क्वेअर x येतो मायनस किती आहे cot x आहे log x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे 1/x येतो किती येतो 1/x येतो ओके तर पुढे जागाच नाहीये होईल एक जागा ही चला आपण एक जागा करूया बघा हे dy dx इक्वल टू तुम्हाला मी सांगितलेलं आहे यू डू हियर सिंपल ऑपरेशन्स इथं काही नसतं म्हणजे एक असतो इथं काय रे 1/x आहे या दोघांचा एलसीएम म्हणजे गुणाकार करणे आणि तो गुणाकार खाली लिहिणे आणि हिने ह्याला गुणणे आणि हिने ह्याला गुणणे इथं मायनस आहे इथं मायनस आहे मायनस कॉमन काढणे तर या दोघांचा गुणाकार किती येतो मुलींनो किती येतो रे x येतो x इंटू किती आहे log x हे log x चा काय लिहिला आपण इथं वर्ग लिहिला आता मुलींनो इथून मायनस कॉमन काढणे मायनस कॉमन काढलेला आहे आता ह्या x ने ह्याला गुणा करायचं x into log x into काय रे cos x स्क्वेअर x आता मायनस कॉमन काढल्यामुळे आतमधलं प्लस जातं साइन बदलून गेलं इथं किती राहिलं रे cot x झालं cot x या x ने ह्याला गुणलं काही फरक पडत नाहीये ओके दिस इज द सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम हे आपलं प्रॉब्लेमचं काय झालेलं आहे ते सोल्युशन झालेलं आहे एनी प्रॉब्लेम हियर सर्वांना समजलेलं आहे काही प्रॉब्लेम नाही ओके वी हॅव सम स्पेस हियर लेकिन आपल्याला आणखी प्रॉब्लेम पाहिजे सॉल्व्ह होईल का नाही व्हायचं नाही का चला हे दोन प्रॉब्लेम लिहून टाका हे दोन प्रॉब्लेम लिहून घ्या आपण नंतर काय लिहायचं रे डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू x लिहायचं y चा डेरिव्हेटिव्ह काय होतं रे विद्यार्थ्यांनो dy dx होतो ओके डिनॉमिनेटर जसा आहे तसं ठेवायचं न्यूमरेटरचं काढायचं sec x मायनस sec x जसा आहे तसं ठेवायचा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि डिनॉमिनेटरचा काय होतं रे वर्ग होतो पुढे चला काय dy dx बरोबर हे बघा वर्ग आणि वर्गमूळ निघून गेलं किती आलं रे x आलं इथं किती आहे सांगा किती आहे रूट x आहे इथं किती आहे sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x tan x ओके मायनस इथं किती आहे sec x लिहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x किती झालं 1/2 रूट x इथं काही नसतं म्हणजे राहतो ओके आता मी काय करणार विद्यार्थ्यांना इथं लिहिणार आहे असं हे बघा इथं काय करा दोघांचा गुणाकार करा आणि तो गुणाकार खाली लिहा 2 हे त्याला ते 2 रूट x आला आणि हा x लिहायचा आता हिने ह्याला गुणा करायचा आणि हिने ह्याला गुणा करायचा 2 रूट x म्हणजे काय झालं रे 2x झालं हे झालं ते 2x रूट x म्हणजे x होतो ओके इथे किती आहे sec x इथे किती आहे sec x इंटू किती आहे sec x इंटू किती आहे tan x आहे आता हे ह्याला गुणा करायचं किती होतं गुणाकार किती होतं रे हे sec x होतो एनी प्रॉब्लेम हियर व्हॉट इज दिस इज dy dx तुम्हाला मी सांगितलेलं आहे जर आणखी पुढे करता येत असेल तर करायचं इथून sec x मध्ये कॉमन निघतो काढून घ्या sec x कॉमन निघतो आतमध्ये 2x आता हे tan x -1 इथं बघा रे हे 2 रूट x into x ह्याचा पॉवर अर्धाचा पॉवर किती आहे 1 अर्धा आणि 1 म्हणजे दीड म्हणजे 3/2 येतो x रेज टू किती आहे रे 3/2 x रेज टू किती आहे 3/2 दिस इज युअर आन्सर ऑफ दिस प्रॉब्लेम या प्रॉब्लेमचं काय झालं रे पूर्ण आन्सर झालेलं आहे ओके चला आता आपण काय करूया नेक्स्ट प्रॉब्लेम करूया we will solve here the next problem this is the next problem you see here this is the sixth problem ahead look at this sixth problem that's the solution while solving the problem you should have to denote it by y प्रॉब्लेम सोडवत असताना तो y ने दर्शवायचं किंवा f of x ने दर्शवायचं y cos x अपॉन किती आहे तो काय आहे sin इनवर्स ऑफ किती आहे x आहे डिफरन्शिएटिंग काय करावं म्हणजे डिफरन्शिएटिंग
डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू दी x y चा डेरिव्हेटिव्ह काय होतो रे विद्यार्थ्यांनो dy by dx होतो. ओके, डिनॉमिनेटरला ठेवा, डिनॉमिनेटरला ठेवा, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढा, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढा मायनस न्यूमरेटर ठेवा, न्यूमरेटर ठेवा, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढा अपॉन डिनॉमिनेटरचा वर्ग, डिनॉमिनेटरचा वर्ग असं इथं लिहायचं. ओके, चला पुढच्या स्टेप्स मध्ये तुम्हाला इथं घेतो dy by dx, dy by dx equal to पार इथं काय sin inverse of x, sin inverse of x, derivative of cosec x, derivative of cosec x minus cosec x into cot x, minus cosec into cot x. ठीक आहे रे, मायनस ला मायनस लिहिलं, cosec x, cosec x, sin inverse of x, derivative of sin inverse of x 1 by under the 1 minus x square, this whole divided by sin inverse of x, sin inverse of x त्याचा काय होतं रे वर्ग. इथं काही नसतं म्हणजे एक असतं, काही नसतं म्हणजे एक असतं. या दोघांचा गुणाकार करायचा, खाली लिहायचा. इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं कोशक आहे, इथं कोशक आहे, मायनस कोशक कॉमन काढा. हे पहा dy by dx equal to पहा रे इथं खाली लिहिलं मी काय लिहिलं रूट ऑफ 1 minus x square into sin inverse of x त्याचा काय होतं रे वर्ग. यांनी याला गुणायचं, यांनी याला गुणायचं, कोशेक कोशेक आहे म्हणून मायनस कोशेक x मी कॉमन काढला. आतमध्ये काय राहिलं sin inverse of x राहिला आणि इथं काय राहिला रे cot x राहिला. मायनस कॉमन काढल्यामुळे आतमध्ये प्लस झालं, हे पण प्लस झालं आणि हे पण प्लस झालेलं आहे. इथं काय राहतो रे फक्त आम्ही हे राहिले की रे हे याला मल्टिप्लाय केले ना आपण किती आता 1 असेल तर 1 मायनस किती x स्क्वेअर. इथं काय झालं रे sin इनवर्स ऑफ x इथे किती आहे cot x प्लस हे इकडे आलेले कॉमन बाहेर तर काही राहत नाही फक्त एक राहत. ओके, एनी प्रॉब्लेम या समजलं का. तुम्ही दोघांचा गुणाकार केला इथं लिहिलं, तुम्ही याला गुणलं, इथून मायनस पुढचे कॉमन काढलं, इथं रूट ऑफ 1 x स्क्वेअर sin इनवर्स ऑफ x cot x ते सर्व बाहेर आले फक्त एक राहत. अशा पद्धतीने तुमचं ते काय झालेलं आहे प्रॉब्लेम नंबर 6 सॉल्व झालेला आहे. ओके, सर्वांना समजलं हे समजलं का सर्वांना, सर्वांना समजलंय का. फॉर्म्युले पाठ का नाही, फॉर्म्युले पाठ झालं ना, पाठ असेल तरच समजतं नाही तर कसं समजत नाही. सर्व डोक्यावर होऊन जातं काही येत नाही. हां आम्ही एवढंच राहणार आहे तुम्ही त्याला काही जमणार नाही, सूत्र पाठ पाहिजे तर समजतं ते. ओके चला पटापट प्रॉब्लेम नंबर 7 मी इथं घेतोय. ओके लेट अरे y इक्वल टू काय करायचं तुम्हाला आहे sin इनवर्स ऑफ x अपॉन किती आहे e रेज टू x आहे. चला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x आहे. चला रे y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो dy by dx होतो. इथे किती आहे e रेज टू x आहे रे e रेज टू x आहे. डिनॉमिनेटर ठेवला, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, छेद ठेवला, अंशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा मायनस अंश ठेवला, छेदाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा भागिले छेदाचा वर्ग. चला रे पुढच्या स्टेप मध्ये पहा स्टुडंट्स काय होतं हे dy by dx इक्वल टू काय होतं पहा dy by dx इक्वल टू काय होतं बघा. इथं काय करणार आहे मी बघा, इथं काय लिहिलं रे e रेज टू x लिहिलं, इथं काय लिहिलं रे e रेज टू x लिहिलं. sin इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह किती आहे रे 1/1 minus x स्क्वेअर मायनस sin इनवर्स ऑफ x लिहा e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x होतं. इथं काही नसतं म्हणजे एक असतो. या दोघांचा गुणाकार करून खाली लिहायचा आहे, या दोघांचा मल्टिप्लिकेशन करा खाली लिहा डिनॉमिनेटर मध्ये. याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा. इथं e रेज टू x आहे, इथं e रेज टू x आहे.
तर तो e⁻x तुम्हाला कॉमन काढता येईल. e⁻x कॉमन काढलाय मी, तर काय राहतो 1 मायनस इनी ह्याला मल्टिप्लाय करा, इनी ह्याला मल्टिप्लाय करा, इनी ह्याला मल्टिप्लाय करा, काय होतं रे रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर 1 मायनस x स्क्वेअर इनटू तो काय हे बारे sin इनवर्स ऑफ x आहे अपॉन हे खाली लिहायचं तर गुणाकार किती येतो रे 1 मायनस x स्क्वेअर इनटू e⁻x चा वर्ग होता. e⁻x आपण 2 वेळा लिहा, e⁻x 2 वेळा लिहा आणि इथून कॉमन काढलेला e⁻x आणि हा e⁻x काय होतो रे कॅन्सल होतो. उरलेला टर्म जो भी आहे तो इथे लिहिणार आहे आपण अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर इनटू e⁻x. इथे किती आहे 1 मायनस रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर into sin inverse of x. ओके, तर हा तुमचा प्रॉब्लेम नंबर 7 झाला. प्रॉब्लेम नंबर 7 इज कंप्लीटेड हियर. ओके, चला आता आपण लक्ष द्या थोडी बघा. तर प्रॉब्लेम नंबर 8 घेतोय मी. प्रॉब्लेम नंबर 8 आय एम टेकिंग हियर. चला रे, लेट y इक्वल टू cos इनवर्स ऑफ x अपॉन किती आहे a⁻x आहे. डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू x y चा डेरिव्हेटिव्ह किती रे dy/dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ y किती होतो रे dy/dx. आता इथं बघा डिनॉमिनेटर ठेवला न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढायचं cos इनवर्स ऑफ x आहे की नाही मायनस काय लिहिलं cos इनवर्स ऑफ x इनटू काय लिहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x. छेद ठेवला अंशाचं काढायचं मायनस अंश ठेवला छेदाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा भागिले छेदाचा वर्ग. छेदाचा काय करायचा नाही वर्ग करायचा. ओके, डिनॉमिनेटर ठेवला न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह काढायचं मायनस न्यूमरेटर ठेवला डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा भागिले डिनॉमिनेटरचा वर्ग. पुढे बघा रे dy/dx इज इक्वल टू इथं काय आहे e⁻x चा काय होतो रे वर्ग होतो. इथं काय झालं पहा e⁻x इथं cos इनवर्स ऑफ x मायनस 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस किती x स्क्वेअर आहे मायनस cos इनवर्स ऑफ x डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x इनटू log a होतो. इथं काही नसतो म्हणजे एक असतो. या दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचा आणि येणारा मल्टिप्लिकेशन छेदस्थानामध्ये लिहायचं एलसीएम म्हणून. इथे ह्याला गुणाकार करायचा आणि ह्याला गुणाकार करायचा. इथं मायनस इथे मायनस इथं a⁻x तो सुद्धा आपल्याला काय करावं लागेल कॉमन काढावा लागेल आणि आपण तो कॉमन काढूया. मॅथमॅटिक्स मध्ये काय आतापर्यंत तुम्हाला करता दिसत कॅल्क्युलेशन करायचं हे पहा रे पुढे. इथं काय झालं dy/dx इज इक्वल टू पहा. आता मी काय करतोय मायनस काय करतोय a⁻x कॉमन काढतोय मायनस a⁻x कॉमन काढलेला आहे स्टुडंट्स. आता या दोघांचा गुणाकार करून खाली लिहिणार आहे मी पहा. इथं काय झालं मायनस 1 मायनस x स्क्वेअर आहे a⁻x चा वर्ग आहे म्हणून मी ती 2 वेळेला लिहितो लिहिलेलं आहे. आता पहा मायनस कॉमन काढल्यामुळे हे प्लस झालं यांनी ह्याला गुणायचं इथं फक्त 1 झाला. हे मायनस कॉमन काढल्यामुळे प्लस झाला यांनी ह्याला गुणाकार करा किती येतोय रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर येतो. इथं किती आहे रे पोरांनो cos इनवर्स ऑफ x a⁻x तर बाहेर आलेला आहेच की. इथं काय राहतो फक्त log a राहतो. आणखीन काय करता येईल का यस वी कॅन डू वन मोर स्टेप a⁻x काय होईल कॅन्सल होऊन जाईल. आता जो काही राहिलेला आहे व्हॉट विल बी रिमेनिंग टर्म यू राइट ॲज इट इज. तर हे मायनस लिहिलं आतमध्ये किती आहे 1 प्लस रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर इनटू किती आहे cos इनवर्स ऑफ x इनटू किती आहे log a
इथे लिहा आणि रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 8. प्रॉब्लेम नंबर 8 चं काय ते सोल्युशन आहे. ओके, चला फटाफट लिहा. नेक्स्ट स्टेपला आपण आणखी दोन y इक्वल टू किती रे tan इनवर्स ऑफ किती परंतु tan इनवर्स ऑफ log x आहे. काय करा तुम्ही त्याला डिफरन्शिएटिंग with respect to x y चा डेरिव्हेटिव्ह किती आहे dy by dx आहे. दिस इज इक्वल टू हे बाहेर परंतु डिनॉमिनेटर जसा आहे तसं ठेवा, त्याचा वर्ग करून टाका. पहिले डिनॉमिनेटर ठेवला, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा तुम्हाला. काय tan इनवर्स ऑफ x ऍक्शन घेतलेली मायनस न्यूमरेटर ठेवला. आता डिनॉमिनेटरचा काय करायचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. dy by dx is equal to इथं किती आहे रे इथं आहे log x. इथं किती आहे रे log x चा काय होतो रे वर्ग होतो. इथं किती आहे रे इथं किती आहे परंतु इथं किती आहे log x आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स किती 1/2 किती आहे 1 plus x स्क्वेअर आहे मायनस tan इनवर्स ऑफ x डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय होतं रे 1 by x. आता पहा स्टुडंट्स काय होतं बघा रे पुढच्या स्टेप्स मध्ये काय करायचं तुम्हाला हे करायचं आहे dy by dx is equal to पहा. आता हे वेगळं या दोघांचा मल्टिप्लिकेशन करा. दोघांचा मल्टिप्लिकेशन x आणि 1 plus x स्क्वेअर आला. आता ह्या x नी ह्याला आणि ह्या 1 plus x स्क्वेअर नी ह्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं आहे. इथं काय आहे log x त्याचा काय करायचं रे प्रयोग करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा आता यांनी ह्याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय होतं x into log x आहे. आता यांनी ह्याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय होतं रे 1 plus x स्क्वेअर into काय होतं रे tan इनवर्स ऑफ x होतं. व्हॉट इज दिस इज द आन्सर ऑफ दिस प्रॉब्लेम. या प्रॉब्लेमचं ते काय झालेलं आहे आन्सर झालेला आहे. चला परंतु आता पुढचा प्रॉब्लेम घेऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 10 पहा. लेट y is equal to किती आहे तर परंतु sec इनवर्स ऑफ x अपॉन किती आहे हे रूट x आहे. ओके, काय लिहायचं मी इथं डिफरन्शिएटिंग with respect to x लिहायचं. y चा डेरिव्हेटिव्ह किती येतो रे dy by dx येतो. आता इथे पहा रे डिनॉमिनेटर जसा आहे तसं ठेवा, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढा मायनस न्यूमरेटर जसा आहे तसं ठेवा, डेरिव्हेटिव्ह काढा कोणाचा डिनॉमिनेटरचा अपॉन काय लिहिता आपल्याला इथं डिनॉमिनेटरचा वर्ग असं लिहायचं इथं dy by dx किती रे dx is equal to इथं आपल्याला काय लिहायचं आहे रे रूट x चा वर्ग म्हणजे किती आहे कसं झालेलं आहे रूट x चा वर्ग म्हणजे काय फक्त x येतो. इथं किती आहे रूट x इथं काय रे sec इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x into x square minus 1. This is the derivative of sec inverse of x 1 by x into under root of x square minus 1 minus sec inverse of x into derivative of root x 1 by 2 root x. Okay. आता आपण काय करूया स्टुडंट्स काही बघा रे I will write here dy by dx is equal to. आता पहा तुम्हाला काय करते विद्यार्थ्यांनो हे रूट x वर आहे पहा हे रूट x कुठे आहे वर आहे इथं हे डिनॉमिनेटर मध्ये किती असेल त्यांचा गुणाकार करून खाली लिहा यांनी ह्याला गुणा चला आता मी टेस्ट करणार आहे पहा रे काय होतोय
याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन करा, किती येतो मल्टिप्लिकेशन 2 येतो. 2 हे रूट x इंटू x म्हणजे किती झालं x रेज टू 3/2 झालं इंटू रूट ऑफ किती रे x स्क्वेअर मायनस 1 या दोघांचा मल्टिप्लिकेशन केला विद्यार्थ्यांनो. आणखी इथे x आहेच की x आहे ते x पण घ्यायचा, याचा आणि याचा गुणाकार केलाय पोरांनो. रूट x इंटू x रूट x चा काय झालेला रे x रेज टू 3/2 आणि हा एकच राहिला. जसं तसं यांनी ह्याला गुणाकार करा, यांनी ह्याला गुणाकार करा. चला यांनी ह्याला गुणाकार करूया 2 इंटू रूट x इंटू रूट x म्हणजे काय झालं रे फक्त 2x झालं. किती झालं ते 2x झाला. इथं बाकीचं काही राहत नाही. तर काय इथं मायनस आहे, काही प्रॉब्लेम नाही, मायनस लिहूया. यांनी ह्याला गुणाकार करा, काय झालं रे x रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1 आहे इंटू sec inverse of x आहे. From here and from here we can take x common. So you take that. तुम्ही ते कॉमन काढू शकता. काढा from here and from here. x is here, x is here. So I have taken x common. इथं बघा रे इथं काय राहतं रे 2 राहतं. मायनस इथं किती रे बघा x रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1 लिहितोय इंटू किती आहे रे sec inverse of x आहे. इथं पहा रे स्टुडंट्स इथं सुरुवातीला x आहे इंटू 2 आहे x रेज टू किती आहे 3/2 आहे रूट ऑफ अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस किती आहे 1 आहे. मग बघा आता काय होतं इथून x हे x कॅन्सल हे x काय होतं रे कॅन्सल होतं. whatever may be term left the remaining left term you write as it is. तो काय आहे रूट ऑफ किती रे x स्क्वेअर मायनस 1 इंटू किती आहे sec inverse of x अपॉन 2 इंटू x रेज टू किती आहे 3/2 आणि रूट ऑफ किती आहे x स्क्वेअर मायनस 1. दिस इज द सोल्यूशन ऑफ द 10th प्रॉब्लेम. एनी प्रॉब्लेम हियर काही आता तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सोडव करण्यासाठी 3 लेवलचे 20 फॉर्म्युले 20 ते 60 फॉर्म्युले पूर्ण पाठ पाहिजे. फर्स्ट लेवलचे आपले फॉर्म्युले दिले तुम्हाला मी आणि फर्स्ट लेवलचे बेसिक पण सांगितलेले आहे. आता तुम्हाला सेकंड लेवलचे फॉर्म्युले देतो आणि त्याच्यानंतर मग सेकंड लेवलचे सर्व प्रॉब्लेम घेऊया. ओके चला फटाफट लिहून टाका. चला रे आता सेकंड लेवल पाहूया आपण. सेकंड लेवलमध्ये फॉर्म्युले कोणते बघा इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघा रे. पहिला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x रेज टू n असेल तर पहिलं n घ्यायचं f ऑफ x रेज टू n मायनस 1 करायचं आणि आतमध्ये जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा f डॅश ऑफ x. f डॅश ऑफ x म्हणजे f ऑफ x चा काय आहे तो डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x रेज टू n असेल तर पहिले तो पॉवर खाली घ्यायचा नंतर त्या पॉवर मधून एक काढायचं f ऑफ x रेज टू n मायनस 1 आणि आतमध्ये जो फंक्शन आहे त्या फंक्शनचा काय काढायचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणताही कॉन्स्टंट टर्म किती येतो रे 0 येतो. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू f ऑफ x e च्या डोक्यावरती फंक्शन आहे तो त्याला काय होतं रे e रेज टू f ऑफ x इंटू काय होतं रे f डॅश ऑफ x होतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेज टू f ऑफ x काय होतो a रेज टू f ऑफ x इंटू किती आहे log a आहे इंटू किती आहे f डॅश ऑफ x होतो. परत पुढे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ f ऑफ x is equal to 1/2 रूट ऑफ f ऑफ x इंटू काय होतं रे f डॅश ऑफ x होतो. चला डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ f ऑफ x किती होतं रे 1/f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/f ऑफ x असेल तर मायनस 1/f ऑफ x चा वर्ग इंटू f डॅश ऑफ x होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/f ऑफ x रेज टू n असेल तर मायनस n/f ऑफ x रेज टू n प्लस 1 इंटू f डॅश ऑफ x होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin ऑफ f ऑफ x cos ऑफ f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ऑफ f ऑफ x मायनस sin ऑफ f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan ऑफ f ऑफ x sec स्क्वेअर f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot ऑफ f ऑफ x मायनस cosec स्क्वेअर f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec ऑफ f ऑफ x sec ऑफ f ऑफ x इंटू tan ऑफ f ऑफ x इंटू किती आहे f डॅश ऑफ x होतो. त्यानंतर पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec ऑफ f ऑफ x इज इक्वल टू मायनस cosec f ऑफ x इंटू cot f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनवर्स ऑफ f ऑफ x इज इक्वल टू
1 by under root of 1 minus f of x square into f dash of x. Cosec inverse of f of x minus 1 by under root of 1 minus f of x square into f dash of x होतो. Derivative of tan inverse of f of x 1 by 1 plus f of x square into f dash of x होतो. Derivative of cot inverse of f of x is equal to minus 1 by 1 plus f of x square into f dash of x. Derivative of sec inverse of f of x is equal to 1 by f of x under root of f of x square minus 1 into f dash of x. Derivative of cosec inverse of f of x is equal to minus 1 by f of x under root of f of x square minus 1 into काय होतं f dash of x. This is called as the second level. त्याला आपण काय म्हणतो रे सेकंड लेवल. म्हणजे एक फंक्शन आहे त्या फंक्शनचा लक्षात घ्या पुढे आणखी एक फंक्शन बसला. फंक्शनच्या पुढे दोन फंक्शन बसले तेव्हा त्याला म्हणायचं सेकंड लेवल म्हणायचं. त्याला काय म्हणायचं सेकंड लेवल. उदाहरणामध्ये बघा इथं किती आहे तुमचा योगा आहे बघा साइन ऑफ एफ ऑफ एक्स. पहिलं साइनचं काढलं कॉस एफ ऑफ एक्स. त्याच्यासमोर कोण आहे एफ ऑफ एक्स आहे त्याचं पण काढलं एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे फंक्शनच्या समोर आणखी एक फंक्शन बसलं असेल तर त्याला दोन वेळा डेरिव्हेटिव्ह करावा लागत असतो. म्हणून याचं नाव आहे सेकंड लेवल. सेकंड लेवल पुन्हा थर्ड लेवल आहे. अशा पद्धतीने तुम्हाला थर्ड लेवलपर्यंतचे प्रॉब्लेम तुम्हाला 12th स्टँडर्डच्या लेवलपर्यंत आहे. तुम्हाला फोर्थ लेवल वगैरे तुम्ही जेव्हा इंजिनिअर जाल तेव्हा तिथं आणखी लेवल वाढतील. अशा पद्धतीने तुम्हाला इथं काय फक्त थर्ड लेवलपर्यंतचे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला 11th 12th मध्ये जास्तीत जास्त सेकंड लेवलपर्यंतच आहेत पण काही प्रॉब्लेम थर्ड लेवलचे सुद्धा आहेत. म्हणून आपण फर्स्ट लेवल सेकंड लेवल आणि थर्ड लेवलचे 20-20-20 असे 60 प्रॉब्लेम पूर्णतः तुम्ही फॉर्म्युले पाठ केले पाहिजे. आणि त्याच्यानंतर डिफरंट टाईप्सचे काही पुढे प्रॉब्लेम्स आहेत त्या टाईप्स पण तुम्ही त्या अभ्यास केला पाहिजे. तेव्हा तुम्हाला सर्व प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. MST CETमध्ये ZEE या पाठावरती मॅक्सिमम प्रॉब्लेम्स असतात आणि आपल्या हातामध्ये येते प्रॉब्लेम. म्हणून तुम्ही एवढे जर फॉर्म्युले पाठ केले तर तुम्हाला कोणताही MCQ सहज पद्धतीने तुम्हाला सोडवता येतं. ओके तर आय होप सर्वांनी मी पाठ कराल उद्यापर्यंत. ओके लिहा नंतर लिहा पाठांतराला लागा.